जय माता दी, चलो बुलावा आया है, माताने बुलाया है अशी आर्त साद घालून मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात काल रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला। देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली। यावेळी लता शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश कोटवानी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाविकही उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। दररोज शेकडोच्या संख्येने भाविक येथे दर्शन आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। या महायज्ञाच्या 5व्या दिवशी उल्हासनगर येथील कला पथकाने माता की चौकी कार्यक्रम सादर केला। श्री गणरायाचे स्तवन करून प्रारंभ झालेल्या या माता की चौकी भजन संध्येत देवी मातेच्या उदो उदोसह शिवशंकर भोलानाथ तसेच भगवान झुलेलाल यांच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिपूर्ण दाद दिली। सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या निमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता। माता की चौकी या कार्यक्रमात प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन भाविकांकडून माता राणीचा जय जयकार केला जात होता। अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभा मंडपात ठेकाही धरला। खंडेरायाच्या लग्नाला एकविरा आई तू डोंगरावरी, लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने, जय देवा श्री गणेशा यांनाही भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। माता राणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्र उत्सव गेल्या अनेक वर्षापासून दिघे साहेबांचं निधन झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उत्सव हातात घेतला। त्यापासून ह्या कोपरीमध्ये नवचैतन्य आणि लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी हे महाचंडी यज्ञ इथे आयोजित केला। हा करण्याचा उद्देश एवढाच होता शिंदे साहेबांचा की इथल्या नागरिकांना, माझ्या मतदारांना, आमच्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो, त्यांच्यामध्ये भरभराटी येवो आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहावं याकरता ह्या उत्सवाची दिघे साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदे साहेबांनी केली। आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मन धन स्वतःहून पुढाकार घेतात आणि जे पडेल ते काम स्वीकारतात आणि काम करण्याची तयारी दाखवतात। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनाही काहीही इथे बघायला लागत नाही, एवढे तत्पर आमचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आहेत। वेगवेगळे मान्यवरी तसंच वेगवेगळे कार्यक्रम असतात। दरवर्षी या उत्सवाला आमदार आता शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक मंत्री हा उत्सवाला येऊन भेट देत होते, आईचं दर्शन करायला येत होते, आंबे मातेचं दर्शन करायला येत होते। आणि मग कार्यक्रमाच्या निमित्ताने 9 दिवस ठाणेकर नागरिकांना म्हणा, कोपरीकर नागरिकांना म्हणा एक आनंदाचा उत्सव असतो। त्याकरता कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे 9 दिवस चांगल्या पद्धतीने मध्यात मारवाडी लोकांसाठी कार्यक्रम असतो, राजस्थानी लोकांसाठी एक असतो, मराठी लोकांसाठी 2-3 कार्यक्रम त्यांच्यासाठी असतात, सिंधी लोकांसाठी त्याचा एक कार्यक्रम असतो। असे विविध घटकातील लोकांसाठी हा एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम इथे देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। बरोबर आहे तुमचं म्हणणं। दरवर्षी भारतामध्ये जी देवस्थानं आहेत, जी प्राचीन काळातील मंदिर आहेत, त्या प्राचीन काळाच्या मंदिराचा देखावा या कोपरीकरांना बघता यावा, तिथे जाऊन बघताना येत नाही, परंतु इथे शिंदे साहेब तो देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात। त्याच्यामुळे त्याची प्रसिद्धी लोकांना आलेली दिसते। भंडारा शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आताचे यांचं नेहमीच एक वचन राहिलेलं आहे की भुकेलेलं अन्न मिळायला पाहिजे। आणि जेव्हा आपण दान धर्म करतो तेव्हा अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान असतं। म्हणून हे दोन्ही वेळेस सकाळी दुपारी घे आणि संध्याकाळी रात्री एक महाप्रसादाचं आपण वाटप करत असतो। त्याच्यामध्ये मग अन्न जे असतं ते परिपूर्ण अन्न आपण देण्याचा प्रयत्न करतो। शिंदे साहेब त्याच्यासाठी
परिपूर्ण काळजी घेतात की कार्यक्रमाला म्हणजे कार्यकर्त्यांना ते आवर्जून सांगतात की कोणीही इथून उपाशी जाता कामा नये, त्याने या छत्राचा लाभ घेतलाच पाहिजे।